नमस्कार मित्रांनो, कसे आहात? काय म्हणते तुमची केमिस्ट्री रिलेटेड कोणतीही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आज नवीन सब्जेक्ट घेऊन आलेला आहे, तर तो कोणता आहे तर पीएच. खूप लोक म्हणतात की पीएच म्हणजे नेमकं काय असतं, पीएचची डेफिनेशन काय आणि पीएच का चेक करायचा असतो, ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला पाहूया की पीएच म्हणजे काय, पीएचचे डेफिनेशन काय आणि कोणत्या कोणत्या पद्धतीचे पीएच असतात ते आपण पाहणार आहे, बरोबर. तर पहिल्यांदा बघणार आहे की आपण पीएचचे डेफिनेशन काय असतं. pH is defined as negative logarithm of hydrogen ion concentration, बरोबर. म्हणजे pH is equal to negative logarithm H plus ion concentration. म्हणजे जे सोल्युशन, कोणतं जरी सोल्युशन घेतलं तुम्ही, वर्ल्डमधलं कोणतं जरी सोल्युशन घेतलं तर त्याचा एक ठराविक पीएच असतो. एकतर तो ॲसिडिक असेल, एकतर बेसिक असेल किंवा न्यूट्रल असेल, बरोबर. समज कोणतेही सोल्युशन घ्या, ते तर ॲसिडिक असेल तर बेसिक किंवा न्यूट्रल. जर आपण पाणी घेतलं, वॉटर, त्याचा जो पीएच असतो तो 7 म्हणजे 7च्या जवळपास असतो, बरोबर. तर पीएचची रेंज काय असते ती मी तुम्हाला सांगतो. 0 to 6.9 पर्यंत जी पीएच रेंज असते ती ॲसिडिक असते. त्यानंतर 7 हा न्यूट्रल असतो, 7.1 to 14 हा बेसिक असतो. जर आता पाहिलं तर वॉटरचा पीएच हा 7च्या जवळपास असतो. आपले जे टीयर्स असतात म्हणजे डोळ्यातील जे अश्रू असतात त्याचा पीएच किती असतो तो सुद्धा आपल्याला माहिती आहे, 7.4 असतो. ब्लड प्लाझ्माचा पीएच किती असतो, 7.3 to 7.4. आता जर पीएच का महत्त्वाचं आहे हे आपल्याला जर बघायचं असेल तर तुम्ही कोणत्याही केमिस्ट्रीच्या जरी लॅबमध्ये गेला तर तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा प्रत्येक सोल्युशनचा हा पीएच चेक केला जातो. त्याच्यावर ते समजतं की ॲसिडिक आहे सोल्युशन का बेसिक आहे का न्यूट्रल आहे, बरोबर. मग तुम्ही म्हणता की ॲसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय, हे जर तुम्हाला पाहायचं असलं तर मी याच्या आधी पहिला व्हिडिओ बनवलेला आहे ॲसिड म्हणजे काय, बेस. तरी पण मी तुम्हाला सांगतो की ॲसिडचं सोल्युशन कसं ओळखायचं, की ते सोल्युशन ॲसिडिक आहे का बेसिक आहे. तर त्यासाठी एक ब्ल्यू लिटमस पेपर तुम्ही घ्यायचा आणि त्या सोल्युशनमध्ये जर डीप केला तर ब्ल्यू लिटमस पेपर हा रेड झाला तर आपण त्याला ॲसिडिक सोल्युशन म्हणतो. आणि जर रेड लिटमस पेपर हा ब्ल्यू झाला तर त्या सोल्युशनला आपण बेसिक म्हणतो. आता जर ॲडव्हान्स जर आपल्याला शेती करायची झाली, तुम्ही बघता ॲडव्हान्स शेती केली जाते, तर ॲडव्हान्स शेती करताना काय महत्त्वाचं आहे की जे आपली माती, बरोबर, सॉईल. तर आता त्यासाठी आपण सॉईलचा सुद्धा पीएच चेक केला जातो की आपली सॉईल ॲसिडिक साईडला आहे का बेसिक साईडला आहे. मग जर ॲसिडिक साईडला असली तर बघा 0, 1, 2, 3, 4 पर्यंत जर जास्त ॲसिडिक झालेली असतील, बरोबर. तर ॲसिडिक झालेली असली तर त्यामध्ये एवढं पीक व्यवस्थित घेता येत नाही, बरोबर. मग त्याचा पीएच चेक करून त्यामध्ये व्यवस्थित जे नायट्रोजन, फॉस्फरस त्या गोष्टी आपण त्यामध्ये येतो. म्हणजे पीएच हा जर फार्मिंगमध्ये गेलं तरी महत्त्वाचं आहे, इंडस्ट्रीमध्ये गेलं तरी महत्त्वाचं आहे, मेडिसिन फील्डमध्ये महत्त्वाचं, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पीएच हा महत्त्वाचाच आहे, बरोबर. पीएच रिलेटेड तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि पीएच म्हणजे काय हे जर तुम्हाला समजलं असलं तर तुम्ही माझा हा व्हिडिओ लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करू शकता. थँक्यू सो मच.